नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खोडवा ऊस नियोजन. बरेच शेतकरी ऊस कापणीनंतर खोडवा ठेवतात, पण योग्य नियोजनाअभावी उत्पादन घटते. तर या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्द्यावरती चर्चा करणार आहे. त्याच्यात पहिला मुद्दा आहे पाचट व्यवस्थापन आणि ते कुजवण्याचे सोपे उपाय. खोडव्याची छाटणी आणि बगला फोडणे, खोडवा ऊसाचे पहिले खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये, पाण्याचे योग्य नियोजन आणि कीड नियंत्रण आणि कमी खर्चात ऊसाचे विक्रमी उत्पादन कसे घ्यायचे आहे, या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, एवढीच आपणास विनंती करतो. आणि मित्रांनो, आपण आजच्या ह्या विषयाकडे वळूया. तर मित्रांनो बघा, खोडवा ऊस हे शेतीमध्ये कमी खर्च आणि नफा जास्त मिळवून देणारं एक उत्तम पीक आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्या मेहनतीची गरज. तर आता तुम्ही म्हणसाल कमी खर्च कसा? तर खोडव्या ऊसाचा मित्रांनो आपल्याला लागवडीचा खर्च नसतो आणि बेण्याचा खर्च नसतो. त्याच्यामुळे खोडव्या ऊसाला आपल्याला सुरूच्या ऊसापेक्षा खर्च कमी होतो. त्याच्यामुळे काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काय तयारी करायची आहे, तर खोडव्या ऊसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी मित्रांनो खूप महत्त्वाची मी काही टिप्स सांगणार आहे, काही टप्पे सांगणार आहेत. ते टप्पे मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आता मित्रांनो, पूर्वतयारी म्हणजे काय करायचं आहे, ऊसाची कापणी झाल्यानंतर, ऊसाची कापणी आपला ऊस तोडून गेल्यानंतर ऊस जमिनीतील जे वर राहिलेले आहेत, म्हणजे ऊस आपला तुटून गेल्याच्यानंतर एक अर्धा ऊस वर तुटला जातो, जास्त वर राहतो. तर काय करायचं मित्रांनो, पहिल्या सूट ते जमिनीबरोबर ते राहिलेले जे ऊसाचे बुडे आहेत, ते खोडं आहेत, ते जमिनीबरोबर आपल्याला धारदार कोयत्याने एखाद्या छाटून घ्यायचं आहे. तर ते का छाटून घ्यायचे मित्रांनो, तर फुटवे जे निघणार आहेत ते जमिनीतून डायरेक्ट निघायला पाहिजे, म्हणजे ते चांगले जोमाने निघतात. आणि जर समजा मित्रांनो वर धसकट राहिले आणि वर समजा 4 बोटं किंवा अर्धा फूट असे काही ऊस खूप वरून तोडतात आणि मग ते वर राहिल्याच्या नंतर ज्या ऊसाला ते 1-2 कांडे वर असतात मित्रांनो, त्या कांड्यालाच वर त्या डोळ्यापाशी ऊसाचे कोंब फुटतात आणि मग तो जास्त कोंब फुटल्यामुळे ते डायरेक्ट ऊस उलथून पडतो. तर तसं न करता आपल्याला ते बुडापासून वर राहिलेले जर असतील तर ते बुडापासून छाटून घ्यायचे आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये तुम्ही जे पाचट आहे, तर ते पाचट काही लोकं पेटवून देतात, काही लोकं त्याची कुट्टी करतात आणि कुजवतात. तर त्याच्यामध्ये पेटून जर दिलं तर मित्रांनो आपल्याला जे कंपोस्ट खत आहे, जे खताचं प्रमाण आहे, ते खत आपल्याला जास्त मिळत नाही. पण जर ते पाचट जर मित्रांनो तुम्ही जर त्याची कुट्टी केली, म्हणजे आता ट्रॅक्टरच्या रोटरने वगैरे कुट्टी करण्याचे खूप साधनं निघालेले आहेत. त्याने जर कुट्टी करून घेतली बारीक, तर मित्रांनो ते पाचट जर तुम्ही कुजवलं, तर त्याच्यापासून सुद्धा खूप चांगले फायदे होतात. तर काय करायचं मित्रांनो, पाचट व्यवस्थापन कसं करायचं? तर पाचट जाळू नका, तर ते 2-3 ओळीच्या माध्यमातून अ, पूर्वी करायचे लोकं 2-3 ओळीच्या माध्यमातून एका बाजूला ते गोळा करायचे. तर आता तसं नाही. आता काय झालंय, कुट्टीचं मशीन निघाल्यामुळं काय करायचं आहे, ते कुजण्यासाठी फक्त एक युरियाच्या 1-2 किलोच्या आपलं सॉरी 1-2 बॅग युरियाच्या आपल्याला त्याच्यावरती मारायचे आहे. त्याच्यामध्ये शिंगल सुपर फॉस्फेट आहे. ते सुद्धा 1-2 गोणी त्याच्यामध्ये मारायचे आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, पाचट कुजण्यासाठी चांगल्या प्रकारचा आपल्याला उपयोग होणार आहे आणि पाचट कुजवणारे जीवाणू त्याच्यामध्ये तयार होतात आणि मग ते पाचट सगळं कुजून जातं. नंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, पाचट कुजून झाल्याच्या नंतर बगला मारणे. मग त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा मग बैलाच्या अवजाराने ऊसाच्या दोन्ही बाजूच्या बगला फोडून घेऊ शकता. यामुळे काय होणार आहे, मुळांना हवा मिळते आणि नवीन मुळे फुटण्यास मदत होते. तर काय करायचं मित्रांनो, तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल तर तुम्ही ट्रॅक्टरने त्याच्या ऊसाच्या दोन्ही बाजूने बगला हे करून घेऊ शकता. काय करता, नांगरून काढू शकता किंवा धश्या मारू शकता. तर आम्ही पूर्ण टोटलमध्ये बघा दोन्ही बाजूने ऊसाच्या धश्या मारलेला आहे आणि धश्या मारून म्हणजे दोन्ही धश्या मारल्याच्यामुळं दोन्ही ऊसाच्या बाजूच्या ज्या बगला आहेत त्या फुटलेल्या आहेत. म्हणजे तो जारवा तुटलेला आहे. बघू शकता आता सध्या रान भुसभुशीत आहे. बगला मारून धश्या मारून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बगला मारून धश्या मारून घेऊ शकता, जेणेकरून जी मुळं आहेत ती पांढरी मुळं चांगल्या प्रकारची फुटतात आणि चांगल्या प्रकारची मुळे फुटल्यामुळे ऊसाचे फुटवे आहेत ते तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारचे जोमाने निघालेले आहेत.
आता तर मित्रांनो ह्या समजा आता तुम्ही त्या अवजाराने किंवा ट्रॅक्टरने बगला मारून घेतलेले आहेत, तर ते फुटणे निघण्यास त्याची मदत होणार आहे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे आळवणी. नवीन फुटवा जोमदार येण्यासाठी आणि वाळवी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मित्रांनो खोड्या ऊसाची आळवणी करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. तर मित्रांनो, खोड्या ऊसाची पहिली आळवणी कशी करावी ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो काय करायचं, क्लोरोपायरीफॉस हे 20% घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे 30 मिली, आणि कार्बोंडाझिम हे 20 ग्रॅम आणि 10 लिटर पाणी. तर याचं एका टाकीसाठी हे प्रमाण आहे. तर हे काय काय करायचं आपल्याला, हे द्रावण हे आळवणीसाठी आपल्याला खोड्या ऊसाला सुरुवातीला आपल्याला ते हे करायचं आहे, म्हणजे आळवणीसाठी याचा वापर करायचा आहे. तर तुम्ही याचा वापर करू शकता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो खत व्यवस्थापन. तर आता खत व्यवस्थापन कसं करायचं आहे आळवणी झाल्याच्यानंतर, तर ही आळवणी कशासाठी करायची, तर मित्रांनो जे बुरशी वगैरे खोडाला येते किंवा वाळवे वगैरे, तर त्यासाठी मित्रांनो ते आपल्याला करायचं आहे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, खताचा वापर अंदाजे समजा पहिला हप्ता समजा समजा तुम्ही पहिला हप्ता खत कसं देऊ शकता त्याच्यामध्ये, तर 100 किलो नत्र, 40 किलो स्फुरद किंवा पालाश यासारखा पहिला डोस तुम्ही 15 दिवसात देऊ शकता मित्रांनो, ऊसाच्या फुटव्यांची संख्या चांगली येण्यासाठी. त्याच्यामध्ये दुसरा हप्ता आहे मित्रांनो, साधारणपणे 15 दिवसानंतर 20 ते 45 दिवसानंतर तुम्ही खोडव्या ऊसासाठी हा दुसरा डोस देऊ शकता, दुसरा हप्ता देऊ शकता. त्याच्यामध्ये 60 किलो नत्र मित्रांनो 30 ते 45 दिवसानंतर तुम्हाला द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही मोठी बांधणी करणार आहे, म्हणजे मोठी बांधणी म्हणजे आपण मोठं खत टाकतो, तर त्यावेळेस मित्रांनो मोठी बांधणी करताना काय करायचं आहे, 100 ते 120 दिवसांमध्ये साधारणपणे 3 महिन्यानंतर 60 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालास ह्या मित्रांनो तुम्हाला खोडव्या ऊसासाठी हे करायचं आहे. काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी हे छोटे छोटे डोस द्यायचे आहे. तर मित्रांनो काय करायचं, खोडवा पिकाला लोह आणि जास्त झिंक या सूक्ष्मद्रव्यांची कमतरता जाणवते. यासाठी मित्रांनो 10 किलो फेरस आणि सल्फेट आणि 5 किलो झिंक सल्फेट शेणखत मिसळून द्यावे. म्हणजे काय करायचं मित्रांनो, ज्यावेळेस आपण मोठी हे करणार आहे, हे साधारण याच्यामध्ये मग तुम्ही प्रत्येक पाण्याला युरिया वगैरे दुसरे खत देऊ शकता. आणि ज्यावेळेस आपल्याला मोठं खत द्यायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला ऊसाची बगलं फोडून सरी फोडायची आहे, त्यावेळेस मित्रांनो तुम्ही जो मोठा डोस देणार आहे, तर तो मोठा डोस अशा पद्धतीचा द्यायचा आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही 10-26च्या 3 बॅगा, युरियाची 1 बॅग, आणि ह्या बगला फोडत असताना हा डोस द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेणखत आता हे समजा मधला जो पॅसेज आहे, याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो शेणखताचा वापर करायचा आहे. शेणखताचा वापर केल्यामुळे तुमच्या जे ऊसाची जाडी जी वाढणार आहे, कांड्यांची संख्या जी वाढणार आहे, ती सुद्धा चांगल्या जोमाने वाढते. त्याच्यामुळे हे कामं आपल्याला नक्कीच करायचे आहेत. तर मित्रांनो आता काय होतं, एकाच ठिकाणी जास्त फुटवे असल्यास कमकुवत फुटवे काढून टाकावेत. काय करायचं, दुसरी गोष्ट, समजा एका ठिकाणी जास्त फुटवे असतील, काही वेळेस काय होतं जास्त फुटवे निघतात. त्यामुळे काय करायचे, त्याच्यातले आपल्याला जेवढे फुटवे ठेवायचे तेवढेच फुटवे ठेवायचे. बाकीचे जे कमकुवत फुटवे आहेत ते मित्रांनो काढून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे मग सुद्धा तुमचे जे राहिलेले 10, 15, 20 फुटवे तुम्ही जे चांगले ठेवणार आहे, ते चांगले जोमाने वाढतील मित्रांनो. तर बघा आता दुसरी गोष्ट, खोडकिडा आणि लोखरी मावा यावर लक्ष ठेवावं. जे करून मित्रांनो नीम तेलाची फवारणी जर केली, तर तुमचा लोखरी मावा किंवा हे अशा पद्धतीचे जे आहेत खोडकिडे आहेत, ते सुद्धा तुमच्या ऊसाला हे करू शकत नाही. त्याच्यामुळे या अशा छोट्या मोठ्या जर काळजी जर तुम्ही घेतली, तर मित्रांनो असा ह्या खोड्या ऊसाचा फायदा होतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, खोड्या ऊसामुळं आपला काय फायदा होतो, बेण्या आणि लागवडीचा आपला खर्च वाचतो. जमीन तयार करण्याचा खर्च येत नाही. पिकावर लवकर 10 ते 11 महिन्यात तयार होतं हे पीक. आणि पाचट कुजवल्यामुळे सेंद्रिय खतांचा कार्ब वाढतो. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर आपण आपल्या याच्यामध्ये जर केल्या, तर मित्रांनो हा खोडवा ऊसाचा तुम्ही 1 नंबरचं पीक घेऊ शकता. अशा पद्धतीची मी मित्रांनो तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये
तर अशा पद्धतीने मित्रांनो याच्यामध्ये मग तुम्ही 10-26-26च्या 2-3 बॅगा देऊ शकता. युरियाची 1-1.5 बॅग देऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही चांगला डोस जर दिला, तर मित्रांनो तुमच्या ऊसाची, खोड्या ऊसाची 100% एकरी 100 ते 150 टन तुम्ही उत्पादन काढू शकता. तर अशा पद्धतीचे मित्रांनो मी खूप छान सुंदर माहिती आपणाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो एक चूक करू नका, की खत उघड्यावरती टाकू नका. खत जर उघड्यावरती टाकलं तर मित्रांनो त्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याच्यातला जो अंश आहे तो कमी होतो. खताचा जो जोर आहे त्याचा कमी होतो. त्याच्यामुळं खत कधीही उघड्यावर टाकायचं नाही. खत जर टाकलं तर ते लगेच जमिनीत गाडलं गेलं पाहिजे किंवा मग त्याच्यावरती लगेच पाणी सोडलं पाहिजे. अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर मित्रांनो 100% तुमचा खोडवा जो ऊस आहे तो ऊस चांगल्या पद्धतीने येऊ शकतो.